माता की इन्कलाब इन्कलाब वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा जय 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 भीम जय 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 भीम मित्रांनो दिल्ली कर्नाटका यूपी पंजाब या पाचही ठिकाणी जितकी गर्दी नव्हती तितकी आज नागपूरमध्ये आहे. तुमच्या सगळ्यांना थँक्यू. मला यायला थोडा उशीर झाला त्याच्यासाठी मी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो. त्याचं कारण हे की आकांक्षा चतुर्वेदी जी एक स्टुडंट होती नीटची, तिच्या घरी मी भेट द्यायला गेलो होतो. तिच्या आई-वडिलांना भेटून आलो. आकांक्षाच्या घरी मी भेट देऊन आलो आणि जेव्हा मी आकांक्षाच्या आई-वडिलांना भेटलो त्यांना काय बोलू मला हे सुचलं नाही, मला समजलं नाही. तिच्या वडिलांना पॅरालायसिसचा अटॅक आलेला आहे, एक हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे आणि ते बोलले की आकांक्षाच होती जी त्यांचं घर पुढे जाऊन चालवणार होती. छोटा भाऊ आहे त्याचे शिक्षण आकांक्षाच करणार होती. पण 1 महिन्याआधी आकांक्षाला आत्महत्या करावी लागली. कशामुळे? या सरकारच्या फेलियरमुळे, या सिस्टमच्या फेलियरमुळे. आणि याच्यापेक्षा जास्त लाज वाटणारी गोष्ट मला ही वाटली. याच्यापेक्षा जास्त लाज वाटणारी गोष्ट मला ही वाटली की मुख्यमंत्री नागपुरातले देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः नागपुरात राहतात आणि आकांक्षाच्या घरापासून 500 मीटरवर देवेंद्र फडणवीस साहेबांचं घर आहे. 1 महिना झाला देवेंद्र फडणवीस साहेब, 1 महिना तुमच्याकडून एक फोनही केला नाही त्या परिवाराला. तेव्हा आम्ही समजू शकतो की तुम्हाला जिम्मेदारी घ्यायची असेल. तुम्हाला वाटत असेल केंद्र सरकारची चुकी, नीट केंद्र सरकारची एक्झाम आहे. तुम्ही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे, ती तर महाराष्ट्रात राहत होती, तुमच्या घराजवळ राहत होती, तर माणुसकी म्हणून तुम्हाला एक फोनही करता नाही आला का? आणि त्याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट ही आहे की एक घरातली जी मुलगी डॉक्टर होऊ शकली असती, उद्या जाऊन तिने दुसऱ्यांचे जीव वाचू शकले असते, तिला स्वतःचा जीव द्यावा लागलाय. तिचे वडील काम करू नाही शकत, केटरिंगचा बिझनेस करायचे, पॅरालिसिसचा अटॅक आल्यामुळे ते आता केटरिंगचा बिझनेसही नाही करू शकत, तर घर चालू नाही शकत. देवेंद्र फडणवीस साहेब अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले 50 खोकीमध्ये कसे आमदार विकत घेतल्या गेलेले. त्या 50 खोक्यामधला एक खोका जरी आकांक्षाच्या परिवाराला भेटला असता तर आम्ही तुमची इथून तारीफ केली असती की तुम्ही आकांक्षाच्या परिवारासोबत उभं राहिले. आमदार फोडायला, आमदार विकत घ्यायला सरकार फाडायला तुमच्याकडे पैसे आहे, पण जेव्हा एक मुलगी आत्महत्या करते तिच्या घरच्यांना द्यायला तुमच्याकडे 10 लाखही नाहीये. लाखोचे रिसॉर्ट करता तुम्ही, गुवाहाटीला घेऊन जाता आमदारांना, कोणाच्या खर्चावर? आमच्या खर्चावर. आणि जेव्हा आमच्या घरच्या लेकरांचा प्रश्न येतो तुमच्याकडून एक फोनही केला जात नाही. काय मुख्यमंत्री आहे का तुम्ही आमचे? आणि जेव्हा मी यावर बोलतोय
तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणतात, अराजक तत्व आहे. हो, जर हक्काच्या सोबत उभं राहणं अराजक तत्व आहे तर मी आहे अराजक. जर जय भीमच्या घोषणा देणं अराजकता असं तर आहे मी अराजक. जर महात्मा गांधीचा फोटो घेऊन चालणं अराजकता असं तर आहे मी अराजक. मला तुम्ही अराजक म्हणा, मला तुम्ही जेलमध्ये टाका, जर कोणाला जेलमध्ये टाकायचं सगळ्यात मी तयार होईल. पण आकांक्षा सोबत न्याय झाला पाहिजे. देवेंद्र फडणवीस साहेब काय तर देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र. काय करायचं त्याचं, काय करायचं? काय करायचं आम्ही देशाच्या नरेंद्रचा, राज्याच्या देवेंद्रचा. जर आमच्या उभा नाही राहू शकत. 500 मीटरवर घर होतं तुम्हाला, 500 मीटरवर जाता नाही आलं. मी अमेरिकेवरून आलो, मागच्या 5 दिवसात मी पूर्ण देश फिरलाय. आज पहिल्यांदा आल्या मी तिच्या घरी गेलो. माणूसची नावाची काही गोष्ट असते. तुम्हाला नुसतं आमदार फोडणं, सरकार पाडणं, सकाळी 5 वाजता परत जाऊन तुम्ही शपथ घेता. 5 वाजता तुम्ही इथे आकांक्षाच्या घरी नाही जाऊ शकत. काय मुख्यमंत्री आहे का काय, मला प्रश्न पडला. आणि मला माहितीये, मी सांगतोय, आज मी त्यांच्या घरात येऊन त्यांच्या विरोधात बोलतोय. उद्या परवापर्यंत माझ्यावर केसही करतील, करून टाका, पण मी थांबणार नाही. एक नाही 10 केस करा साहेब, मंजूर आहे. मंजूर आहे साहेब, एक नाही 10 केस करा. काल जयपूरमध्ये हल्ला केला माझ्यावर, एक नाही 10 हल्ले करा, मंजूर आहे. पण धर्मेंद्र प्रधानला राजीनामा आम्ही द्यायला भाग पाडू. धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो. अरे बोलिए, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो. कालपासून मी बघतोय, जेव्हापासून जयपूरमध्ये माझ्यावर हल्ला झाला तेव्हापासून जे सगळे मीडिया दाखवते की अभिजित तिपकेवर हल्ला झाला, अभिजित तिपकेवर हल्ला झाला. आणि अभिजित तिपके मुद्दा नाहीये. अभिजित तिपकेवर हल्ला का झाला हा मुद्दा आहे. अभिजित तिपकेवर हल्ला यामुळे झाला कारण की नीटचा प्रश्न आम्ही उचलला. नीटच्या मुलांसाठी आम्ही बोलतोय. मार्केट खोलने से पहले हर ऑप्शन ट्रेडर सोचता है कि आज मार्केट कैसे खुलेगा, कौन से इंडेक्स फोकस में और कहाँ प्रश्न आम्ही उचलला. नीटच्या मुलांसाठी आम्ही बोलतोय. सरकारने माझ्यावर हल्ले करण्यापेक्षा जर नीटच्या मुलांना न्याय दिला, आकांक्षाला जर न्याय दिला, तर आम्हाला काय गरज पडणार आंदोलन करायची. मला काय गरज पडली असते अमेरिकेला इथे यायची सर्व सोडून. तुम्ही तुमचं जर काम नीट केलं असतं तर इथं आज हजारो मुलं का आले असतं. तुम्ही तुमचं काम करत नाहीये, त्यामुळे आम्हाला रस्त्यावर उतरावं लागले. अजूनही सांगतोय, 20 तारखेच्या आधी राजीनामा द्या, नाही तर 20 तारखेला अख्खा भारत दिल्लीला येणार आहे. आणि दिल्लीला आल्यावर राजीनामा घेतल्याशिवाय कोणीच वापस जाणार नाही. मला हे सगळं तुमच्याकडून कमिटमेंट पाहिजे. आणि आपण एक बघतोय, मागच्या 10-12 वर्षात आपल्या देशात काय राजकारण चालू आहे. हिंदू मुस्लिम, हिंदू मुस्लिम, हिंदू मुस्लिम. मला तुमच्या सगळ्या आज इथं जेवढे देशभक्त मुलं मुली आलेले आहेत, जेवढे कॉलेजचे स्टुडंट्स आलेले आहेत, मला तुम्हाला विचारायचं आहे, या हिंदू मुस्लिमच्या राजकारणाने तुमचं काही चांगलं झालं आहे का? तुम्हाला नोकऱ्या भेटल्या आहेत का? तुम्हाला ऍडमिशन भेटत आहेत का? तुमच्या परीक्षा नीट चालल्या आहेत का? तर मग या हिंदू मुस्लिमच्या राजकारणाने कोणाचा फायदा होतोय? कशासाठी हिंदू मुस्लिम यांनी आपल्याला काय केलं मित्रांनो हे समजून ठेवावं लागलं. मला तुमच्याकडून आज कमिटमेंट पाहिजे. फक्त यांना दोष देऊन चालणार नाही. कुठं ना कुठं चुकी आपली आहे. जेव्हा यांनी आपल्याला डिवाइड केलं, आपण डिवाइड झालो, ही आपली चुकी आहे.
तर मला तुमच्याकडून सगळ्यांकडून कमिटमेंट पाहिजे. याच्यानंतर इथे जेवढे लोक आलेले आहेत ते कोणीच हिंदू मुस्लिमच्या पॉलिटिक्स मध्ये इन्व्हॉल्व्ह होणार नाही. जी पार्टी असो, कोणती पार्टी असू दे, मला काही घेणं नाही कोणती पार्टी आहे. जी पार्टी हिंदू मुस्लिमचं राजकारण करेल, जो नेता हिंदू मुस्लिमचं राजकारण करेल, जे हिंदू मुस्लिम वोट मागतील त्यांचा आपण बॉयकॉट करायचा. हिंदू मुस्लिम की राजनीति, हिंदू मुस्लिम की राजनीति, हिंदू मुस्लिम की राजनीति, हिंदू मुस्लिम की राजनीति, हिंदू मुस्लिम की राजनीति. ज्या हिंदू मुस्लिमच्या राजकारणामुळे झालं काय मी तुम्हाला सांगतो. मागच्या 10-12 वर्षात हिंदू मुस्लिम चालू आहे. बेरोजगार मुलांना 1000-2000 देऊन माझ्यासारख्या लोकांवर हल्ले करवायचे, मस्जिदी पुढे नाचवायला पाठवायचं. त्याच्याने काय होणार आहे? याच लोकांकडे जर जॉब असले असते, यांनी हल्ले केले असते का 1000-2000 साठी? मस्जिदी समोर जाऊन नाचले असते का? अरे मंदिरासमोर जाऊन नाचा ना. आपला धर्म काय मस्जिदी समोर नाचण्यासाठी? काय डोकं तुम्ही पुढे घाण ठेवलेलं मला काही कळत नाही. आणि ह्या 10-12 वर्षात झालं काय हिंदू मुस्लिम? आज आपल्या देशात 40 वर्षात सगळ्यात जास्त बेरोजगारी दर, पण हा मुद्दा कुठेच मेनस्ट्रीम मीडियावर दिसत नाही. आज आपल्या देशात शिक्षण व्यवस्था पूर्णपणे कोलॅप्स झालेली आहे, पण हा मुद्दा कुठेच मेनस्ट्रीम मीडियामध्ये नाहीये. कारण की आपल्याला हिंदू मुस्लिम मध्ये डिवाइड केलेलं आहे आणि त्यामुळे फक्त एकच मुद्दा चालतो, हिंदू मुस्लिम. तर जेव्हा तुम्ही हिंदू मुस्लिमच्या पॉलिटिक्स मध्ये इन्व्हॉल्व्ह होणं बंद करसाल, जेव्हा तुम्ही हिंदू मुस्लिमच्या जी मीडिया चालवती त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होणं बंद करसाल, तेव्हा कुठं जाऊन हा देश बदलत. आपल्याला फक्त शिक्षण व्यवस्था नाही, आपल्याला देशही बदलायचा आहे. बदलायचा आहे की नाही बदलायचा? कोण कोण हा देश बदलल? हात बंद करून सांगा. शेवटपर्यंत अजून एक नवीन ट्रेंड चालू आहे देशात. अजून एक नवीन ट्रेंड चालू आहे. हे आंदोलन टीचर आणि स्टुडंटचं आहे. या आंदोलनामध्ये जेवढी मुलं आलेली, मुली आलेली आहे, ते आमच्या कॅबिनेट मिनिस्ट्रीपेक्षा जास्त शिकलेली आहेत. अनपढ़ गवारों की सरकार नहीं चलेगी, अनपढ़ गवारों की सरकार, अनपढ़ गवारों की सरकार, अनपढ़ गवारों की सरकार. मित्रांनो, आता एक अजून नवीन ट्रेंड चालू आहे. जे कोणी या सरकारला प्रश्न अजून एक नवीन ट्रेंड चालू आहे आपल्या देशात. जे कोणी सरकारला प्रश्न विचारेल त्याला बोललं जातं पाकिस्तानी आहे, अँटी नॅशनल आहे. जेव्हा कॉक्रोच जनता पार्टी सुरू केली तेव्हा हे सांगण्यात आलं की कॉक्रोच जनता पार्टीचे सगळे फॉलोअर्स पाकिस्तानी. आता इथं हजारो मुलं कॉक्रोचेस म्हणून आलेले आहेत. हे तुम्हाला पाकिस्तानी वाटतात? कॅमेरा फिरून दाखवा सगळे मीडियावाले. सगळे तुम्ही एवढं पाकिस्तानी बोलता इतक्या दिवसापासून. आणि दुसरी गोष्ट वेदांत नावाचा सीबीएसईचा स्टुडंट आहे. शांत राहा. नाही गोदी मीडिया इथं नाहीये. इथं चांगली मीडिया आलेली आहे जी लोकांचे मुद्दे दाखवते. ही मीडिया चांगली आहे. जे एसी स्टुडिओ मध्ये अँकर बसलेले आहेत ना, ते गोदी मीडिया. हे रिपोर्टर्स इमानदारीने त्यांचं काम करतात. हे आपल्या सोबत आहे. आता नवीन ट्रेंड. मी सरकारला प्रश्न विचारला सीबीएसई वर, नीट वर, मला पाकिस्तानी बोलण्यात आलं. वेदांत नावाचा 17 वर्षाचा स्टुडंट आहे सीबीएसईचा. त्यांनी सांगितलं की त्याचा पेपर चुकीचा चेक झालाय, त्याला पाकिस्तानी बोलण्यात आलं.
इथं पत्रकार आहे जे सरकारला प्रश्न विचारतात त्यांना पाकिस्तानी बोलण्यात येतं. जो या देशात विपक्ष आहे, विपक्ष जेव्हा इलेक्शन कसं वोट चोरी होती त्याच्यावर प्रश्न विचारतो तेव्हा त्यांना पाकिस्तानी बोललं जातं. तर जर मी पाकिस्तानी आहे, सीबीएसई चे स्टुडंट पाकिस्तानी आहे, मीडिया पाकिस्तानी आहे, ऑपोजिशन पाकिस्तानी आहे, ते इंडियन आहे पण फक्त आयटी सेल वाले तुमचे. हा देश एका पक्षाचा नाहीये, आता सांगून ठेवतो. हा देश 140 करोड लोकांचा. जर तुम्हाला वाटत असेल की हा देश फक्त एका पक्षानुसार चालेल, एका विचारधारेनुसार चालेल आणि एका महामानवाच्या नुसार चालेल, तर ही तुमची चुकी आहे. ही तुमची खूप मोठी चुकी आहे. असे बरेचसे लोक येऊन गेलेत. ते म्हणतात ना, तुझसे पहले भी यहाँ जो शख्स सत्ता नशीन था उसे भी अपने खुदा होने पर इतना ही यकीन था. तर ही चुकी तुम्ही करू नका. आणि मित्रांनो, आता मेन मुद्द्यावर येतो.